वडील आहेत. ए नॉट इक्वल टू बी चा अर्थ काय? ए ही बी ची बहीण आहे. ए स्टार बी चा अर्थ काय? ए ही बी ची मुलगी आहे. ए ऍट बी चा अर्थ काय? ए हा बी चा भाऊ आहे. आर टी व एम ही काय? भावंडी आहेत. अशी दर्शवणारी साखळी कोणती? आता आपल्याला अंदाजे बघायचे कोणतं, ए असेल, बी असेल किंवा सी असेल किंवा डी, ज्याच्यामध्ये आर टी एम भावंडी आहेत. भावंडे आहेत म्हणजे ही एखादी मुलगी, एखादी बहीण असेल, एखादा भाऊ असू शकतो, पण भावंडे आहेत ही आपल्याला दाखवायचे. आर टी एम. मग आपण कोणतं करायचं पहिल्यांदा? बी आणि सी बघू अगोदर. बी बघू अगोदर. क्यू ऍट आर. का ऍटचा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे, ही घेतो मी. हा, क्यू ऍट आर क्यू आर टी एम. क्यू आर टी एम ऍट. ठीक आहे. क्यू क्यू ऍट आर. का ऍटचा अर्थ काय? ए हा बी चा भाऊ आहे, क्यू हा आर चा भाऊ आहे. क्यू आर चा हा भाऊ आहे, भाऊ. क्यू काय? बघा, ए हा बी चा भाऊ आहे, क्यू हा आर चा भाऊ आहे. भाऊ म्हणजे हा काय झाला? मेल झाला. ओके. क्यू काय झाला? मेल झाला. आता बघा पुढं. आर डॉलर टी. ए बी चे वडील आहेत. आर काय? टी चे वडील आहेत. आर टी चे वडील आहेत. हम्म. हा सुद्धा आर वडील आहेत म्हणजे मेल आहेत हे. ओके. हम्म. आता टी नॉट इक्वल टू एम. ए ही बी ची बहीण आहे. टी ही एम ची बहीण आहे. टी काय आहे? एम ची बहीण आहे. ही बहीण म्हणजे फिमेल आहे. ठीक आहे. हे झालं आपलं बी ऑप्शन चेक केलं आपण. आता आपल्याला काय करायचंय? आर टी एम भावंडे आहेत का रे? आर टी एम भावंडे नाहीयेत. आर हे वडील आहे टी चे. सोडून द्या विषय. आता कोणतं उत्तर आलंय यायला रे? चेक केलंय तुम्ही? ए ऑप्शन बरोबर आहे का रे? मी बी चेक केलंय. ए चेक करू का? बघा ए. ठीक आहे. आता क्यू डॉलर आर. डॉलर काय? बघा हे डॉलर झालं. ए हे बी चे वडील आहेत, क्यू हे आर चे वडील आहेत. क्यू आर चे कोण आहेत? वडील आहेत. म्हणजे यम आहेत, मेल आहेत हे. मेल मेल म्हणजे पुरुष. क्यू आर चे वडील आहेत. बरं पुढे काय म्हणले? आर ऍट टी. आर आणि टी मध्ये काय संबंध आहे? हा का ऍटचा. ए हा बी चा भाऊ आहे, आर हा टी चा भाऊ आहे, म्हणजे हा मेल आहे. आर हा टी चा भाऊ आहे. आर टी मधलं झालं ना. आता टी आणि एम मधलं नाटक. ही काय? हे काय? ए ही बी ची बहीण आहे, टी एम ची बहीण आहे. टी एम ची बहीण आहे, फक्त ही काय? फिमेल आहे. बघा, आर टी एम भावंडे आहेत. आर टी एम भावंडे आहेत म्हणजे ऑप्शन ए योग्य येतोय. समजलं का रे एवढं सर्वांना? आज काय अडचण आहे का? समजलं का सर्वांना? आणि डी सुद्धा उत्तर आहे म्हणे, मी चेक केलं नाही.
आज कुणाला अडचण असं तर सांगा. हा आपण टॉपिक थांबवत आहोत, पुढचा टॉपिक घेणार आहोत. मुद्दामून आज आपण एक उदाहरण मी मुद्दामून घेतलं. ऑप्शन ए आणि डी आहे म्हणे. मी डी चेक केलं नाही, ए चेक केलेलं आहे. ज्याच्यामध्ये RTM भावंडे आहेत. इथपर्यंत समजलं का सर्वांना? प्रॉब्लेम तोच आहे की जर सेम ऑप्शन असेल. हो हो हो, सेम ऑप्शन आहे. ए आणि डी हे उत्तर सेम यायला लागले म्हणे. त्यामुळे इकडे बघा, उत्तर सूचीमध्ये अनेक वेळा पाहिलेलं आहे मी. समजा मी 8वीची NMS ची प्रश्नपत्रिका परीक्षेची तयारी करून घेतो दरवर्षी. ज्याच्यामध्ये समजा 35वा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ए आणि डी उत्तर दोन्ही दिलेले असतात. ज्याचं ए लिहिलंय ज्यानं, ते बी बरोबर लिहितात, आणि ज्यानं डी लिहिलंय त्याला बी उत्तर दिलं जातं. असं उत्तर सूची जाहीर झालेली आहे. त्यामुळे ए असेल किंवा डी असेल, काही अडचण नाही. चला, अजून काय अडचण आहे का? कोणी एक आपण तरी पण अचूक दोन पर्याय निवडास अस. हा, काही प्रश्नांना काय म्हणलात माधुरी, ते मला नाही समजलं. आपण एकदा काय करू, 1 मिनिट अजून हे हे काम करू, 1च मिनिट. नंतर आपण पुढचा टॉपिक सुरू करू. आपण हेच आता आपण जी शिकलोत ना, तीच घ्यायचं आहे. हम्म? नंतर आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत. माईक अनम्यूट करा. ओके माधुरीताई, मी तुमचा माईक अनम्यूट करतो. हा, सर, NMMच्या पेपरमध्ये काय असतं, कधी कधी काही प्रश्नांना आहे ना 2 अचूक पर्याय निवडावे लागतात, तेव्हाच मार्क्स भेटतात. जर आपण कोणताही एक दिलं तर कधी कधी मार्क्स कट होतात आपले. कारण मी पण NMMS चे क्लास घेते ना, त्याच्यामुळे मी येस, भरपूर प्रश्नपत्रिका मुलांकडून सोडवून घेते, त्याच्यामुळे हे मला माहिती आहे. बरोबर आहे. उत्तर सूचीमध्ये बऱ्याच वेळा 2 ऑप्शन दिले असतील. समजा आता 35वा प्रश्न आहे, 32वा प्रश्न आहे. 32व्याचं बी आणि सी उत्तर दोन्ही बी आहेत. तर मला असं आठवत आहे अजून बी, ज्याने बी लिहिलंय त्याला बी दिले जातात मार्क. ज्याने एखाद्या वेळेस सी लिहिलेलं असत त्याला सुद्धा मार्क दिले जातात. तुमचं म्हणणं आहे की असं असेल की आहे ना, बी आणि सी म्हणजे तर्कामध्ये वगैरे असं तुमचं म्हणणं असेल. हं? सॉरी. हा, ए ही बी ची पत्नी आहे. आपण हे कसं लिहिणार? ए ही बी ची पत्नी आहे. बघा, ए बी ची ही पत्नी आहे. पत्नी म्हणजे काय आपण लिहिणार? फिमेल. आणि बी काय आहे? मेल आहे. हा पती आहे, ही पत्नी आहे. ए ही बी ची पत्नी आहे. ए पत्नी आहे, बी ची पत्नी आहे. म्हणजे आता ही पत्नी आहे तर ही पती आहे. ओके. थोडं ज्यांना अजूनही थोडं अजून क्लिअर नाही झालं त्यांना मी सांगायला लागलोय. नंतर आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करू. ए हे बी चे पती आहेत. ए काय? बी चे आपण गुणाकार करू. हा, सॉरी. जेव्हा पती पत्नी असते त्यावेळेस आपण गुणाकाराचे चिन्ह वापरू मध्ये दोघांमध्ये. ए हे बी चे पती आहेत. ए काय आहेत? पती आहेत, मेल. आणि बी काय झाली मग? फिमेल, पत्नी आहे. ए हे बी चे पती आहेत. ए हे पती आहेत बी चे. ए हे बी चे पती आहेत तर मेल. ए हे बी चे वडील आहेत. ए काय आहेत? बी चे वडील आहेत. ए काय? बी चे वडील आहेत.
ही वडील म्हणजे मेल कन्फर्म झालं वडील. पण बी काय आहे माहितीये का आपल्याला? बी मुलगी आहे का मुलगा आहे? मग मेल बी असू शकतं, फिमेल बी असू शकतं. ए हे बी चे वडील आहेत. ए हे बी चे वडील आहेत. ठीक आहे. मेल. आणि ही फिमेल बी असू शकते, मेल बी असू शकते. ए ही बी ची आई आहे. ए ही बी ची आई आहे. बी ची आई आहे. आता आई म्हणजे काय? फिमेल. ए एफ फिमेल आई. आणि बी आपल्याला काय सांगितलंय का? मुलगी आहे का मुलगा आहे? दोन्हीपैकी काही असू शकतो. ए हा बी चा मुलगा आहे. ए हा बी चा ए मुलगा आहे. मुलगा म्हणजे मेल. ए हा बी चा मुलगा आहे. म्हणून मुलगा म्हणून एला मी एम लिहिलंय, मेल लिहिलंय. परंतु हा ही वडील आहेत का आई आहेत माहित नाही आपल्याला. म्हणून हे आपण मेल बी लिहू, फिमेल बी लिहू. हे सर्वांना समजलं असं मला वाटतं. ह्याच्यावरले आपल्याला उदाहरणं आजच्या पुरते बस करू आता. हं? आता आपण एक नवा चॅप्टर सुरू करू, ज्याच्यावर मिनिमम एक किंवा दोन दोन मार्काला परीक्षेला आलेले आहेत हमखास 17च्या आणि 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. हं? सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा हा नवा आपण टॉपिक सुरू करू. हा टॉपिक तसा फार सोपा आहे. त्याच्यात काही अवघड असं काही नाहीये. फक्त आपल्याला थोडी प्रॅक्टिस करावं लागेल. हं? सांकेतिक भाषा. आपण सांकेतिक भाषा बऱ्याच वेळा काय वापरतो? मित्रामित्रामध्ये असं बोलताना आपण अनेक वेळा काही शब्द वापरतो आपण, जे आपण दुसऱ्या व्यक्तींना कळू नये संकेतामध्ये वापरतो. तर त्याची आपण सांकेतिक भाषा हा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं किमान 2 गुण येतात, 2 गुण परीक्षेमध्ये. हो, कोड वापरतो. कोड म्हणजेच काय? संकेत, सांकेतिक. हं? आता एका सांकेतिक आता त्याच्यामध्ये आपण काय करतो तिथं? ए बी सी डी ई एफ जी डब्ल्यू एक्स झेड पर्यंत. हं? आता इथं काय? एच ओ एन डी आणि आय पी ओ. काय? एच ओ एन डी. एका सांकेतिक भाषेत एच ओ एन डी हा शब्द आय पी ओ ई असा लिहिलेला आहे. हा शब्द कसा लिहिलेला आहे? असा. आय पी ओ ई. आता एच एच आणि आय मध्ये काय संबंध रे? एच नंतर आय शब्द आहे. बरोबर आहे. एच नंतर लगेच आय शब्द आहे. फक्त +1 आहे. नंतर ओ नंतर पी आहे बघा. ओ नंतर पी आहे. बरोबर आहे. ओ पी का +1. नंतर एन नंतर ओ आहे का? एन नंतर ओ +1. आणि डी नंतर ई आहे +1. बरोबर आहे. आता त्याच पद्धतीनं सी आर ओ डब्ल्यू कसा घ्यायचा? सी नंतर लगेच एक शब्द कोणता? सी नंतर डी. आर नंतर यस. ओ नंतर पी. ओ नंतर पी. आणि डब्ल्यू नंतर एक्स.
म्हणजे कोणता पर्याय? DSPX. बरोबर आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा हे शब्द पुढं मागं सुद्धा करून इकडे दिले जातात. म्हणजे HOND जी शब्द आहे ना, तो एच शब्द शेवटी टाकणे इथं, ओ शब्द लास्ट बटवून टाकणे, डी शब्द पहिल्यांदा टाकणे, असे काहीही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर हे प्रश्न दिले जातात, विचारले जातात. दुसरा प्रश्न बघा. TABLE, खाली काय? UCEPJ. आता टी नंतर काय रे? का टी आणि नंतर यू आहे, डायरेक्ट यू आहे. +1 फक्त. ए नंतर सी आहे बघा, 2 न पुढे गेलेला आहे, +2. बी नंतर ई, बी नंतर ई, 3 शब्द पुढे गेलेला आहे. LP, LP 4 शब्द पुढे गेलेला आहे, +4, म्हणजे ही +5 असेल. बरोबर आहे. चला आता आपल्याला हे टेबल शब्द हा असा लिहिलेला आहे कोड मध्ये. आता सेम आपल्याला ही जोडी लावायची आहे, शेअर. +1 +2 +3 +4 +5. आता सी नंतर काय असेल? डायरेक्ट डी. एच, एच नंतर जे, ए नंतर 3 शब्द पुढं डी, आय नंतर एम, आणि आर नंतर 5. 1 2 3 4 5. कोणतं ऑप्शन आहे? DJDMW. बरोबर आहे. समजलं का सर्वांना? त्यात काही कळायला काही अडचण नसावी. चला, याच पद्धतीनं, याच नियमाचा वापर करून हे, याच नियमाचा करून ह्याचा प्रश्न सोडवा. हा हा प्रश्न याच नियमाचा उपयोग करून सोडवा. हो हो, 100%. ह्याच्यावर एक प्रश्न आहेच. मी आपल्या 2017च्या परीक्षेतले उदाहरण घेणार आहे. 2017 आणि 18च्या, आपल्या 2200 घेणार आहे मी, आता पुढे आहे. घेणार आहे. एक प्रश्न ह्याच्यावर आहेच. हा नियम जशाला तसं इथं लावा.
झालं का? सोडवायला आलात का? बरेच जण सोडवत नाहीयेत. चला सोडवा लवकर. झालं का? ऑप्शन सी आहे का? बी आहे उत्तर योग्य. चला बरेच जणांनी ना बी लिहिलेलं आहे. बघू मग. सर हे नंबर मागे काउंट करावे लागतील. बघा आपण हा, हे सोडू आपण. टी व्ही डी व्ही वाय. चला आपल्याला +1 +2 +3 +4 +5. आता टी नंतर लगेच कोणता शब्द आहे? यू. टी नंतर आपण ऑप्शन माग जायचं नाहीच आहे ना ह्याच्यात. ऑप्शन माग जायचं नाहीच आहे ह्याच्यात. हा प्रश्न कसा टाकलाय? टी उलटा शब्द सरळ करायचा आहे. बर. आता टी नंतर आपण वापस येऊ बरं. यस. व्ही. व्ही नंतर दोन शब्द मागे यायचे. टी. डी नंतर तीन शब्द मागे यायचे. एक दोन तीन. ए. व्ही नंतर चार शब्द मागे यायचे. एक दोन तीन चार पाच. व्ही. एक दोन तीन. चौथा शब्द आर. वाय. एक दोन तीन चार पाच. स्टार्ट. पण महाग आलोय आपण इथं. समजलं सर्वांना? काय अडचण नाही ह्याच्यामध्ये. रिपीट करायचं का? चला रिपीट करतो. ओके. हा. इथं काय केलंय त्यांनी? जी पुढे जाणं अपेक्षित आहे ना, त्यांनी काय केलंय? ही जी काही क्रम होता त्यांनी महाग घेतलाय. टी. आता टी च्या अगोदरचा शब्द कोणता आहे? यस. टी च्या अगोदरचा शब्द यस. आता टी च्या अगोदरचा शब्द यस. आता व्ही च्या अगोदरचे दुसरा शब्द एक दोन. टी. आता डी च्या अगोदरचा तिसरा शब्द एक दोन तीन. ए. व्ही. व्ही. व्ही च्या अगोदरचा व्ही च्या अगोदरचा चौथा शब्द एक दोन तीन चार. आर. आणि वायच्या अगोदरचा पाचवा शब्द एक दोन तीन चार पाच. स्टार्ट. रिव्हर्स आलोत. रिव्हर्स वापस आलोत. समजलं का?
चला. शब्दाचा क्रम कोणत्या कुठे गेला ती एकदा चेक करा. मी आता हे सोडवत नाही, डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला. सांगा. का SINDHU, आणि हा शब्द इथं बघितला की तुम्हाला लगेच लक्षात येते ही शब्द आहेत. SIN, का SINDHU, सिंधू. आपण इथं फक्त आर लावलं तर सध्या ऑपरेशन सिंदूर चालू आहे ना, सिंदूर. इथं आर लावलं तर सिंदूर होतंय बघा. ठीक आहे. हा, यस शब्द इथं कितवा आलाय? दुसरा शब्द. मग के शब्द कुठं येईल? इथं दुसरा शब्द. बघा, नंतर आय शब्द दुसरा आहे, इथं पहिल्यांदा घेतलाय. ई शब्द दुसऱ्यांदा आहे, पहिल्यांदा घ्यायचा. ठीक आहे. हम्म. यन शब्द कितव्यांदा घेतलाय? इथं चौथ्यांदा घेतलाय. ही चौथ्यांदा घ्यायचा. का इथं चौथ्यांदा शब्द. ठीक आहे. ह्याला काय समजून सांगायची गरज आहे का? फक्त SINDHU, ISDNUH. का ह्याला आपण नंबर देऊ आपण. हा, 1 2 3 4 5 6. आता हा दुसरा शब्द पहिल्यांदा आलाय. नंतर डी शब्द चौथ्यांदा, एन शब्द तिसऱ्यांदा, यू शब्द सहावा, आणि हे पाचवा. ठीक आहे. असंच आपल्याला आता हे करायचं. केशव, हे समजा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. आता सेम काय, इथं दुसरा शब्द घेतलेला आहे. दुसरा शब्द ई आहे. नंतर पहिला शब्द घेतला. पहिला शब्द काय? के. नंतर चौथा शब्द घेतलाय, है ना, हे डी. इथं चौथा शब्द. चौथा शब्द एच. तिसरा शब्द यस. हम्म. आता सहावा शब्द म्हणजे शेवटचा फायनल घ्यायचा. आणि नंतर पाचवा शब्द शेवटला घ्यायचा. कोणतं ऑप्शन आहे? बी. एवढं समजलंय सगळ्यांना? हे उदाहरण समजून सांगायची गरज नाही ना, आता रिपीट करायची गरज नाही. तर असाच एक हा प्रश्न. हा परीक्षेत आलेला. 1 2017 सोडवा सगळे.
चला सर्वांना आलंय हे. त्यात काय समजून सांगायची गरज नाही. समजून सांगू कुणाला? कुणाला समजून सांगायची गरज नाही वाटत. समजून सांगा सर. ओके, समजून सांगू का? सांगतो समजून. फक्त उलट परवायचं का? PANCREAS. SAERCNAP. बघा बरं का? 1 2 3 4 5 6 7 8. 8वा शब्द पहिल्यांदा आहे. 7वा शब्द दुसऱ्यांदा. 6वा शब्द तिसऱ्यांदा. आर शब्द 5वा आहे तो इकडे घेतलाय. सी चौथा, तिसरा, दुसरा, पहिला. फक्त उलटा क्रम केलाय बघा. 1 2 3 4 8 पर्यंत घेतला का? 8 7 6 5 2 1. काहीच नाही चेंज, काहीच नाही. सिम्पल आहे. आता स्टेडियम काय होईल? सेम उलट घ्यायचं. MUIDATS. कोणतं उदाहरण आहे? MUIDATS. कोणतं उदाहरण? सी आहे. त्यामुळे काही वेळेस फार सोपं येते. थोडं हे विचार करा. आता सारखं सोपं नाही. ABCDEFGH पर्यंत हे बघा. सोडवायलात का? उत्तर कुणी द्याय नाही अजून. येस 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 येस. येस येस.
चला सोडवा. अजून तुम्हाला अर्धा मिनिट देतो, नंतर मी सोडवायला लागेल. चला सोडवा. प्रश्नाचे उत्तर किमान 10 विद्यार्थ्यांचं देणं अपेक्षित आहे मिनिमम. चला सोडवा लवकर, काही अवघड नाहीये. चला सोडवा, सर्वांनी प्रयत्न करायचे, काही अवघड नाहीये. सोडवायलात का? अजून 2 विद्यार्थ्यांनी सोडवा. असा प्रश्न येऊ शकतो, थोडा थोडं काठिण्य पातळी जास्त थोडी. तसं सोपाच आहे, पण वेळ घेणार प्रश्न थोडा. चला समजून सांगतो मी आता. काय? मनीष. हे काय? HDILNK. हम्म. हे कितीने प्लस झालं रे? एच डी +3 झालंय ना? +3. आय JKL इथं +3च झालेलं आहे. HI किती प्लस आहे? IK HK +3च आहे. बर. MH महाग गेलेलं आहे. चला आता इकडं काय दिसते तुम्हाला? MH. आता M आहे, H कुठे गेलंय बघा इथं. MH कुठे गेलंय? का MH महाग गेलंय. कितीनं महाग गेलंय बघा बरं. 1 2 3 4 5 -5 महाग गेलंय ना. -5 इथे Nचं आय झालंय बघा. Nचं आय झालंय. किती महाग गेलाय बघा बरं. Nचं आय 1 2 3 4 5 -5. आता S N झालंय बघा. S N झालंय 1 2 3 4 5 -5. का -5 +3
-5 +3 -5 +3 एवढं समजलं. आता तोच नियम इथं ह्याला लावायचा आहे, हर्षला. HARSHU. आता -5 करा. H ला -5. 1 2 3 4 5 C. आता +3 करा. +3 हीच येत आहे D. R चं काय करायचं, -5 करायचं आता. -5 बघा. 1 2 3 4 5 M. R चं -5. 1 2 3 4 5. आता +3. S चं +3. S पुढे जायचंय. 1 2 3 V. -5. H चं पाठीमागं या. 1 2 3 4 5 C. बघा हेटला. बघा एवढं वेळ सगळं काढत बसायचं नाही बरं का परीक्षेमध्ये. आपले का इथं बघायचं आपलं पर्याय येईल का इथं. नाहीतर आपण सगळं काढत बसायची गरज नाही. का CDM आहे का इथं, CDM. का CDM कोणतं, एवढाच पर्याय आहे. CDM. हे 3 शब्द आले. हे 3 शब्द आले की VC सोडायचं गरज आहे का पुढं. हम्म काहीच सोडवायची गरज नाही पुढं. मग आहे ना, 3 शब्द आले, इथले 3 शब्द आले की राईट करून टाकायचं. समजलं का एवढं सगळ्यांना. काय अवघड आहे का ह्याच्यात. काहीच अवघड नाहीये. ओके. चला एक शेवटचं उदाहरण घेऊ आपण आजचं. सोपं आहे. हे टेट 2017 ही बी आलेलं. टेट 2022 उद्या घेऊ आपण उदाहरण. टेट 2022 काही उदाहरण आपण उद्या घेऊ आणि काही वेगळे उदाहरण घेऊ आपण. राम सर आलेत का. कदम सर. कदम सर आलेत का. गजानन सर. गजानन सर आलेत का.
चालेल. मग तुम्ही जॉईन झालात गजानन सर? झालात. तर स्पॉटलाईट वगैरे तुम्हाला करावं लागेल. सी शब्द योग्य आहे. गजानन सर तुम्हाला आता स्पॉटलाईट वगैरे काय कसं करायचं बघा. मेक मी को होस्ट. ओके. तुम्हाला को होस्ट बनवायचं. बनवलं सर. को होस्ट झाला सर गजानन सर तुम्ही. ओके सर, तुम्ही राम सरांनी मीटिंग हे केली होती का? तर म्हणजे होस्ट कोण रेकॉर्ड आहे? केली होती. नाही, होस्ट कोण आहे आता? होस्ट का आहे की बाबा, मला वाटतं ते मॅडम आहेत काय एक की. मिनिट. नाही नाही, थांबा थांबा एक मिनिट. कारण जर तुम्ही लेफ्ट झालात, हा नाही तुम्हीच आहेत, तर तुम्ही मला होस्ट करता येतं का बघा. होस्ट केलं ना, हा हो. म्हणजे तुम्ही जरी लेफ्ट झालात तरी ते रेकॉर्डिंग बंद होणार हे सेशन बंद होणार नाही. हा होस्ट करतो ओके. तुम्हाला. हा, होस्ट करा. मग तुम्ही एक्झिट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चालेल. मेक होस्ट हम्म. केलं सर. हा ओके. आता आता म्हणजे समजा तुम्ही लेफ्ट जरी होत असाल तरी काही प्रॉब्लेम येणार हो नाही. चालतंय. ठीक ओके. आहे. स्पॉटलाइट करावं लागेल. ओके. येस. नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं, मी प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. काल लेक्चर झालं नाही, तर थोडंसं काम होतं. आज आपण आपलं जे क्षेत्रफळ आणि परिमिती हे जे दोन टॉपिक आपण एकत्र शिकत आहेत, तर याबद्दल आपण त्याच्या पुढचं जी बेसिक आपण घेतलं होतं, आता थोडंसं मीडियम आपण घेऊ, उद्या ऍडव्हान्स घेऊ. त्याचं कारण असं आहे, तर आपण आयात, वर्तुळ, चौकोन, आयात, वर्तुळ, चौरस आणि त्रिकोण यांचं क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढायची हे पाहिलेलं आहे. आता प्रश्न कसे विचारले जातात याच्यामध्ये तो आयात आहे का चौकोन आहे हे आपल्याला पुन्हा कळतं. आता कसं ते सांगतो तुम्हाला. एक प्रश्न आहे. काय आहे प्रश्न बघा. प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला असतो. अगोदरचे सर्व प्रश्न हे सरळ सरळ क्षेत्रफळ काढा म्हणतात. आता बघा हा प्रश्न आहे. एका आयताकृती, आता लक्षात ठेवायचं इथं जर आयताकृती शब्द आला तर याचा अर्थ आपल्याला आयताचं क्षेत्रफळाचं किंवा परिमितीचं सूत्र वापरायचं आहे. म्हणजे हे जे गणित आहे हे आयताशी संबंधित आहे. फॉर्म्युला आयताचाच वापरायचा, म्हणजे रेक्टँग्युलरचा वापरायचा आहे. एका आयताकृती जागेची लांबी जागेची लांबी 225 मीटर आहे. 225 मीटर आहे. रुंदी 150 मीटर आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती? तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती? खालच्या सारखाच प्रश्न आहे. इथं फक्त आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आहे. पटकन उत्तर अपेक्षित आहे. फॉर्म्युला लक्षात नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, आणि त्याचं युनिट सुद्धा लिहायचं आहे. बरोबर आहे. माधुरी मॅम बरोबर आहे. पूजा मॅम त्याचं युनिट लिहा.
आपलं उत्तर बरोबर आहे. फक्त युनिट लिहा. युनिट खूप महत्वाचं आहे. ह्या गणिताचं युनिट वेगळं आहे थोडंसं. माया मॅम बरोबर आहे आपलं. सुनीता मॅम करेक्ट आहे. आपण विथ युनिट लिहिलेलं आहे. उर्मिला मॅम मीटर स्क्वेअर असतो किंवा स्क्वेअर मीटर असतो. हर्षिता मॅम बरोबर आहे. पूजा मॅम बरोबर आहे. स्क्वेअर मीटर. ठीक, चालेल. गायत्री मॅम मीटर स्क्वेअर असतं. ओके, व्हेरी गुड. आपले उत्तर सर्वांचे बरोबर आहेत. सिंपल आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. आयताकृती हा शब्द वापरलेला आहे. शब्द खूप महत्वाचा आहे. आयताकृती. इथं जर चौरसाकृती असेल, हे बदलतील, लांबी रुंदी बदललेल. पण जर चौरस असेल तर चौरसाचं सूत्र वापरायचं, आयात असेल तर आयाताचं सूत्र वापरायचं, एखाद्या त्रिकोणाकृती म्हणलं तर त्रिकोणाचं सूत्र वापरायचं. हे लक्षात ठेवा. ओके. तर आयता थोडं चुकलेलं आहे. 37,000 जे लिहित आहेत ना ते चुकलेलं आहे. 33,750 हे उत्तर करेक्ट आहे. ओके. 33,750 कसं आलं ते बघा. आयताचं क्षेत्रफळ, जागेचं क्षेत्रफळ म्हटलं काय ना, आयताचं. आता ही जागा काय असणार आहे? आयताकृतीच असणार आहे. म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ओके. लांबी आहे 225, रुंदी आहे 150, दोघांचा गुणाकार करा. उत्तर आलं 33,750. आता लक्षात ठेवायचं, इथं काय आहे? मीटर. मीटर असेल तर इथं मीटर वर्ग असं लिहिलं जातं, किंवा इंग्लिशमध्ये मीटर स्क्वेअर असं लिहिलं जातं, किंवा स्क्वेअर मीटर असं. ह्या तिन्ही मधलं कोणतंही लिहू शकतात. ओके. तिन्ही म्हणजे हे मराठीत आहे, इंग्लिश मधून आहे. क्लिअर? काय अवघड आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. चला, याचं एक प्रॅक्टिस म्हणून एक उदाहरण घेऊ. समजलं नाही? काही अवघड नाही, एकदम सिंपल आहे. फक्त याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने थोडेसे शब्द बदललेले आहेत. ठीक आहे. आणखी एक उदाहरण पाहूत आपण, म्हणजे तुम्हाला, म्हणजे दोनच उदाहरण घेऊत आपण. लांबी आहे 12 मीटर आणि रुंदी आहे 10 मीटर. क्षेत्रफळ किती येईल? पटकन उत्तर हवंय. करेक्ट आहे. ओके. काय अवघड आहे का याच्यामध्ये? अजिबात नाही असं वाटतं मला. बरोबर. किशोरी मॅम बरोबर आहे. पूनम मॅम बरोबर आहे. ठीक, प्रगती मॅम बरोबर आहे. लांबी आहे 12, रुंदी आहे 10, दोघांचा गुणाकार करा, 120 आलं. पुढं मीटर आहे म्हणून मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर असे कोणतंही लिहू शकता. सगळ्यांचे उत्तर करेक्ट आहे. असा प्रश्न आला, साधा प्रश्न आला, पॉइंट मध्ये जरी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तो उत्तर आपण लगेचच्या लगेच काढू शकतो. हा, आता थोडासा अवघड. बघा कसा विचारला जातो प्रश्न. थोडासा 5 मीटर लांब, 5 मीटर लांब व 3 मीटर, 5 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद अशा खोलीच्या जागेवर किंवा जमिनीवर 25 बाय 25 सेंटीमीटर, थोडस वेगळं आहे. 25 बाय 25 सेंटीमीटर मापाच्या किती फरशा बसतील? आता जे उत्तर आलं तर चांगली गोष्ट आहे.
आता इकडे लक्ष उत्तराचं तुम्ही ट्राय करू शकता, पण थोडस मी अगोदर सांगतो. आता बघा, इथं काय आहे, मीटर आहे. 5 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद अशी एक खोली आहे. अशी एक खोली आहे. कशी आहे खोली ही? 3 मीटर रुंद आहे, 5 मीटर लांब आहे. याचा अर्थ हे आयात आहे, लक्षात ठेवा. हम्म? हे काय आहे? बरोबर, माधुरी मॅम करेक्ट आहे आपलं उत्तर. ही खोली आहे. याच्यामध्ये अशा चौरसाकृती, हा चौरसाकृती का म्हणतो मी? 25 बाय 25 म्हणजे चौरस झाला. नाहीतर मॅम चुकलेला आहे उत्तर. 25 बाय 25 म्हणजे हे चौरस असतो. चौरसाची फक्त लांबी आणि रुंदी किंवा चारी बाजू सारखे असतात. 25 बाय 25 म्हणजे हा चौरस झाला. ह्या चौरसाच्या अशा फरशा आपल्याला फिट करायच्या आहेत. आता हे असं तर आपण करणार नाहीत एक एक मोजून. त्यासाठी फॉर्म्युला आहे. हा, सुवर्णा मॅम बरोबर आहे आपला. त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. फक्त याच्यामध्ये एक समजून घ्यायचं. बघा, वर जागा कोणती आहे? आयताकृती. म्हणजे आपल्याला जागेचं जर क्षेत्रफळ काढायचं आहे तर आयताचं सूत्र वापरावं लागेल. फरशी आहे चौरसाकृती. चौरसाकृती आहे म्हणून आपल्याला काय काय चौरसाचं क्षेत्रफळ लावायचंय, चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय आणि दोघांचा भागाकार करायचा आहे. सिंपल. आता कसं सांगतो तुम्हाला उदाहरणार्थ, हे समजून घ्या. फरशांची संख्या, फरशांची संख्या हे थोडस अवघड आहे. अवघड आहे ना? हे समजत नाही, रेग्युलर पद्धतीने समजत नाही, कारण ह्याचं युनिट वेगळं आहे. हे किती आहे? मीटर मध्ये आहे. हे किती आहे? सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणून थोडस कन्फ्युजन होत. त्यासाठी काय करायचं सांगतो तुम्हाला. आता इकडे बघा, 5 मीटर आहे ना, 5 मीटरला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 5 मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. किती होणार बरं सांगा? 5 मीटरचं सेंटीमीटर, 5 मीटरचं सेंटीमीटर जर काढायचं असेल तर किती होतं? हा पण प्रश्न येतो. मग तर बरोबर आहे आपलं उत्तर. हा, माधुरी मॅम बरोबर आहे. काय असतं बघा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतात. बरोबर आहे. तर 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर, 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. आता हे 500 300 सेंटीमीटर आलं. आपल्याला ते युनिट पण सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणजे दोन संख्या आपल्याला ज्यावेळेस पाहिजे आहेत, दोघांचं पण युनिट सेम असलं पाहिजे, त्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. मीटर आणि सेंटीमीटर ह्याच्यामध्ये फरक असतो 100 पटीचा. ओके, म्हणून हे लक्षात ठेवायचं. 1 मीटर बरोबर किती आहे? 100 सेंटीमीटर. मग 5 मीटरचं 500 आणि 3 मीटरचं 300. ओके, म्हणून फरशाची संख्या बरोबर. आता ही लांबी आहे, ही रुंदी आहे. 5 मीटर ऐवजी आपल्याला काय लिहायचंय? 500 सेंटीमीटर. बरोबर. आणि लांबी, रुंदी किती आहे? 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. बरोबर आहे. बरं, असं लिहायचं आहे. तुम्हाला समजायचं नाही म्हणून थोडस आपण त्याचा फॉर्म्युला लिहू. खोलीच्या जागेचे किंवा जमिनीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. आता हे असं का आलं? त्याचं कारण असं असतं, समजा आपण 20 लोक आहेत, त्याच्या किंवा 20 आंबे आहेत. आपल्याला 5 लोकांना जर वाटायचे असेल तर आपण काय करतो? 20 भागिले 5 करतो. म्हणजे 4, प्रत्येकाला किती आंबे आले? 4 आले. ओके, हा भागाकार केला जातो. मग इथं जागेचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ केलं की आपल्याला उत्तर निघणार आहे. म्हणजे आपल्याला तेवढ्या किती फरशा बसतात हे कळतं. समजा जागेचं क्षेत्रफळ आहे 100 फूट. बरोबर आहे. 100 चौरस फूट असेल आणि एक फरशी जर 1 फुटाची असेल तर किती बसणार आहेत? 100 बसणार आहेत. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. तर याच पद्धतीने आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणून खोलीच्या जागेचं क्षेत्रफळ आहे 5 मीटर 3 मीटर, पण आपल्याला 5 ऐवजी 500 लिहायचे, 3 ऐवजी 300 लिहायचे. का? का आपण हे कन्वर्ट करून घेतलेलं आहे. कन्वर्ट म्हणजे म्हणजे मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं.
भागिले फरशीचं क्षेत्रफळ 25 गुणिले 25. आता 25 × 25 का केलं आपण? कारण हे चौरस आहे. चौरसाचं सूत्र काय असतं? बाजू गुणिले बाजू. बरोबर, बाजू गुणिले बाजू असतं, म्हणून हे 25 बाजू आहेत. आता किती उत्तर आलं? आता ह्या दोघांचा गुणाकार करणं हे एकदम सोपं असतं. कसा गुणाकार करायचा? 5 त्रिक 15. इकडचे 2 शून्य, इकडचे 2 शून्य लिहून टाकायचे. सो सिंपल. 25चा वर्ग किती आहे? 625. आता भाग घालू शकता. भाग किती जातो? तर 25चा जर भाग घातला, 25चा जर भाग घातला, 25 गुणिले 25 बरोबर 625. इथं 150 म्हणजे किती झाला? 6चा भाग बसला. बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. इथं 6चा भाग बसला. 25 × 150. पुढचे हे 1 2 3 शून्य. 150 कटले हे 3 शून्य, म्हणजे 6000 भागिले 25. तर 6000 भागिले 25 कसं आपण भागाकार करणार? जर काही जणांना समजत नसेल भागाकार, तर इकडे पहा. 25 6000. 25 दोन्ही 50. 25 दोन्ही दोनचा भाग बसला. इथं आले शून्य, इथं आले 10. बरोबर, वरून एक शून्य घेतला. 25 × 100. शून्य शून्य शून्य, आणि वरचा शून्य खाली घेतला. शून्याचा भाग बसला. उत्तर आलं 240. म्हणजे किती फरशा लागतील? 240 नग. एवढ्या फरशा आपल्याला त्या रूम मध्ये लागतील. समजलं का हे सांगा? समजलं का हे गणित? थोडस अवघड होतं. ओके, असंच एक गणित दिलं तर येईल प्रॅक्टिस साठी. ओके, चला हे समजून घ्या. सोपं आहे. आता बघा, फॉर्म्युला तसंच ठेवतो मी. 6 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद अशी काय आहे? खोली आहे. आणि ज्या फरशा ज्या बसवायच्या आहेत त्या 20 बाय 20 सेंटीमीटरच्या बसवायच्या आहेत. तर किती फरशा लागतील? ऑप्शन पण देतो मी. ओके, ऑप्शन जर तुम्हाला द्यायचे असतील तर इथे देतो ऑप्शन. हा, करेक्ट उत्तर आहे माधुरी मॅम, हर्षिता मॅम. करेक्ट आहे आपलं उत्तर. ऑप्शन देतो. 350. हा बरोबर काजल मॅम. 700. माया मॅम बरोबर आहे आपलं. पूजा मॅम बरोबर आहे. 850 आणि 4 आहे. योगिता मॅम बरोबर आहे. सुवर्णा मॅम बरोबर आहे. आणि 950. चला, बऱ्याच जणांचे उत्तर बरोबर आले. शीतल मॅम पण बरोबर आहे. प्रीती मॅम करेक्ट आहे. व्हेरी गुड. मीनाक्षी मॅम बरोबर आहे. रोनित बरोबर आहे. गायत्री मॅम बरोबर आहे. चालेल, हे समजून सांगावं लागेल का हे गणित? का पुढे जायचं आपण? गणित समजून सांगावं लागेल का? ओके, समजलं आहे असं म्हणतायत. ओके, सोडवायचं सोडून द्यायचं का हे मला सांगा. पुढचं घ्या सर. ओके, व्हेरी गुड. हा कॉन्फिडन्स पाहिजे. व्हेरी गुड. चला, म्हणजे या
बघा सुहासिनी मॅमचा ओके सुहासिनी मॅम म्हणतायत सोडवा. बरं ठीक आहे चला. 6 मीटर आहे म्हणजे 600 सेंटीमीटर झालं. 5 मीटर आहे म्हणजे 500 सेंटीमीटर झालं. आणि खाली 20 × 20. ओके. सहा पंचे 30. इकडचे 2 शून्य इकडचे 2 शून्य. ओके. आणि हे 20 20चा वर्ग किती 400. आता हे सोपं कसं आहे बघा. हे शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला. 4 1 4. 7 चौक 7 चौक 28. 2 उरले. मग
गजानन कदम सरांना करूया आपण. आहेत सर इथं, त्यांना पोस्ट करतो. पोस्ट केलंय सर, तुम्हाला स्पॉटलाइट करतो. यस, तुमचं माईक चालू करून घ्या एकदा. ओके, हम्म. चालेल, चालू कर, करा, आवाज विल बी येतोय? यस यस. राम सर, यू शुड कंटिन्यू विथ अस. ओके. थोडासा ऑटोमॅटिकली ते गुगल मधून मीटिंग मधून एक्झिट झाल्यामुळं तुमचं ओके, नो व्हिडिओ येत इश्यू, नव्हता. विल बी ओके, कंटिन्यू. चला. इकडे लक्ष द्या. हे समजलं का 750 कसं आलं ते? 750 कसं आलं समजलं का? हे काटाकाटी तुम्हाला समजायला पाहिजे, लक्षात ठेवा. चला, आता पुढच्या टाईपचं क्वेश्चन्स पाहू आपण. हे दोन्ही टाईप तुम्हाला समजलेले आहेत. असं जर आले तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यामध्ये आयात विचारला नाही, याच्यामध्ये चौरस विचारला नाही, याच्यामध्ये त्रिकोण विचारला नाही, याला वर्तुळ म्हटलं नाही. याच्यामध्ये सिंपल लॉजिक होतं, आपल्याला समजून घ्यायचं होतं. हा, युनिट नाही द्यायचे का? हा, लक्षात ठेवा. युनिटचा काही प्रश्न नाही. हे म्हणजे नंबर्स मध्ये असतं. किती फरशा लागतील, सेंटीमीटर वगैरे मध्ये द्यायची गरज नाही. किती फरशा लागतील असं विचारलेलं आहे, तर 750 फरशा लागतील. त्याच्यामध्ये सेंटीमीटर मध्ये किंवा मीटर मध्ये येणारच नाही. ओके. नग, किती नग लागतील असं विचारलेलं आहे. जर आलंच त्याच्यामध्ये तर मराठीमध्ये नग असेल, इंग्लिशमध्ये नंबर्स असेल. ओके, चला. आता आणखी वेगळ्या टाईप मध्ये काय प्रश्न विचारले जातात बघा. आता बघा, एका गोल कड्याची त्रिज्या, एका गोल कड्याची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. 14 सेंटीमीटर आहे. तर त्या गोल कड्याचे क्षेत्रफळ किती? आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय असते, हे तुम्हाला सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. इथं गोल लिहिलेला आहे. गोल लिहिलं काय, वर्तुळ लिहिलं काय, अर्थ एकच आहे. आपल्याला वर्तुळ समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे. कडा कसं असतं बोलत, गोल कड्याची म्हणजे वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या दिलेली आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे. बरोबर आहे. नाही नाही, थांबा थांबा. 44 नाही, क्षेत्रफळ विचारलेलं आहे. हा, इंग्लिश मध्ये का? हा, इंग्लिश मध्ये तो हे नाहीये. एक सर्क्युलर असं एक कडा आहे, सर्क्युलर म्हणजे गोल, आणि त्याची जी रेडियस आहे ती 14 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला त्याचं एरिया काढायचं आहे. तर हे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे? तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे पाय इंटू आर स्क्वेअर. वर्तुळाचं क्षेत्रफळ, हा ऐका. हा, नाही नाही, हे उत्तर चूक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ, गोल कड्याचे क्षेत्रफळ. आता बघा, आता समजा हे वर्तुळ आहे. ओके, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, एक मिनिट. हा, 176 पण नाहीये, एक मिनिट थांबा, इकडे लक्ष द्या. हे वर्तुळ आहे. ओके, त्या वर्तुळामध्ये त्याला परिघ म्हटलं जातं, इंग्लिश मध्ये त्याला सर्कम्फरन्स म्हटलं जातं. सर्कम्फरन्स काढायचं सूत्र वेगळं आहे. सर्कम्फरन्स म्हणजे काय, ही गोल किती आहे, परंतु क्षेत्रफळ म्हणजे याच्यामध्ये जागा किती आहे, त्याचं सूत्र वेगळं आहे. सूत्र पुढं बोर्डवर दिलेलं आहे. हे किती आहे जागा. ओके. तर इथं दिलेलं आहे पाय आर स्क्वेअर.
वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. परिघाचं वेगळं असतं. पाय किती आहे? पायची किंमत असते 22/7. आर किती आहे इथं? आर किती आहे? 14. बरोबर, म्हणजे 14 गुणुले 14. 7 एक 7, 7 दुने 14. इथं राहिलं 22. 14 गुणुले 2, 14 दोन्ही 28. या दोघांचा गुणाकार करा. किती आलं उत्तर? हा, उत्तर आलं 616. 616 हे करेक्ट उत्तर आहे. 176 वगैरे बरेच जणांनी, हा, 616 हे करेक्ट उत्तर आहे. 14 सेंटीमीटर असताना. ओके, समजले 616 कसं आलं? हा, क्षेत्र काय म्हणतायत? हा, ज्यावेळेस आपल्याला क्षेत्रफळ परिघ विचारला जातो, परिघाचं क्षेत्र परिघाचं सूत्र काय आहे? परिघ म्हणजे सरकमफरस. त्याचं आहे 2πr. ओके, एरियाचं काय आहे? पाय आर स्क्वेअर. एरिया विचारलेला आहे इथं. चला, सेम टू सेम असं दुसरं एक गणित घ्या. त्रिज्या आहे 7. त्रिज्या आहे 7. क्षेत्रफळ किती होईल? त्रिज्या 7 आहे. बरोबर, माधुरी मॅम करेक्ट आहे. हा, हर्षिता मॅम बरोबर आहे. माया मॅम बरोबर आहे आता. ओके, करेक्ट आहे. उषा मॅम बरोबर आहे. शीतल मॅम बरोबर आहे. सोनाली मॅम बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. आता बघा, ह्याच्यामध्ये काय आहे? 22/7 गुणुले 7 गुणुले 7. हे 7 कटले, हे 7 कटले. 22 आणि 7चा गुणाकार करा, 154 आला. आणि इथं लिहिताना चौरस सेंटीमीटर, चौसेमी असं लिहायचं क्षेत्रफळ आहे म्हणून. ओके, बरोबर आहे. एक सर्वांचं उत्तर बरोबर आहे. बर, आता एक थोडासा पॉइंटचा प्रश्न देतो, बघू उत्तर येतं का. जर वर्तुळाची त्रिज्या ही 3.5 असेल तर ऑप्शन देतो मी. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असेल? 55.5 असेल का? 45.5 असेल का? 38.5 असेल का? शेवटचं ऑप्शन आहे 40. कोणतं उत्तर असेल? पूजा मॅम न करेक्ट उत्तर दिलेलं आहे. पूजा मॅम कॉंग्रॅट. माधुरी मॅम आपलं पण अभिनंदन, आपलं पण उत्तर बरोबर आहे. सर्व उत्तर बरोबर. हा, हर्षिता मॅम बरोबर, अभिनंदन. हा, हे पॉइंटचं आहे म्हणून थोडस हा ऑप्शन दिला का? योगिता मॅम बरोबर आहे. बरोबर आहे. सुवर्णा मॅम करेक्ट. श्रुती मॅम करेक्ट. बरोबर. ओके, गायत्री मॅम बरोबर आहे. आता लक्षात ठेवायचं, समजा असं जर आलं गणित 22/7 हे तर बरोबर आहे. 3.5 आरचा स्क्वेअर आहे ना, इथं पण 3.5 लिहायचं. आता हे उत्तर आहे 38.5. पण कसं आलं हे बघा. हे इथल्या संख्या पटीतच असतात. आता 7 न 35 ला भाग घातला. ओके, भाग किती जाणार? 7 न 3.5 ला भाग घालायचा आहे, तर 3 ला भाग जातो का? नाही, म्हणजे इथं पॉईंट द्यायचा, 0 पॉईंट. बरोबर का? 35 पॉइंट
एक मिनिट हा. सतराचा 0.5 आणि मल्टिप्लाय एक मिनिट 38.5 उत्तर येतं. तर सात एक 7 त्याचा 0.5 उत्तर आला आणि 3.5 गुणिले 0.5 यांचा गुणाकार करताना पॉईंट थोडा बाजूला काढा. 5 5 25 5 त्रिक 15 17 0 0 5 7 1 इथं 2 पॉईंट आहे म्हणजे 1.75. ओके 1.75 काय आला या दोघांचा गुणाकार आला या दोघांचा गुणाकार म्हणजे 22 गुणिले 1.75 हे उत्तर आलं. आणि पुढं 1.75 ला 22 न जर गुणलं तर उत्तर कसं येतं बघा. हे पॉईंट साठी सांगायला तुम्हाला 2 10 हाताला 1 7 2 14 आणि 1 15 हाताला 1 2 आणि 1 3 सेम टू सेम हे 75 म्हणजे 0 5 3 0 आला इथं 5 आला इथं 8 आले इथं 3 आले. पॉईंट नंतर इथं 2 संख्या आहेत म्हणून पॉईंट इथं पॉईंटच्या आधीवर 2 संख्या द्यायच्या म्हणून उत्तर आलं 38.50. शून्य नाही दिला तरी चालतो म्हणून उत्तर आहे तिसरं. समजलं का बघा. ओके चला पुढं या टाईप मधले गणित समजले सर्व. आता थोडस काही वेळेस अशाच गणितामध्ये उलटा प्रश्न विचारला जातो. उलटा म्हणजे काय तर आपल्याला हे क्षेत्रफळ दिलेलं आहे त्रिज्या दिलेली आहे क्षेत्रफळ काढायचंय पण कधी कधी उलट जर दिलं तर काय. हा उलट जर दिलं तर काय समजून घ्या. समजा असं प्रश्न आहे. काय प्रश्न आहे आपल्याला क्षेत्रफळच दिलं समजा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेंटीमीटर आहे. चौरस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. त्रिज्या त्रिज्या इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात रेडियस. आर फॉर रेडियस. त्रिज्या किती बरोबर बरोबर हर्षिता मॅम बरोबर आहे. फॉर्म्युला तोच आहे कोणता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. ओके हेच हेच फॉर्म्युला आहे फक्त इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. आता बघा हा प्रश्न सोडवायचा कसा
तर आर दिलेली आहे का? नाही दिलेली. पायची किंमत दिलेली आहे का? दिलेली नसते, पण गृहीत धरावीच लागते, त्यात काही प्रॉब्लेमच नाही. 22/7 हे कंपल्सरी लिहायचं. पायची किंमत 22/7. आर दिलंय का? नाही दिलं, म्हणून आर जसं तसं ठेवा. इकडं वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे किती आहे? 154. आता हे फक्त थोडस समजून घ्या. हा ह्या या स्टेपला समजून घ्या फक्त. एवढी स्टेप कसं असतं बघा. 154 जशाच तसे आले खाली. 154 जशाच तसे आले खाली. आता हे 22/7 जे असते हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येणार आहे, लक्षात ठेवा. 22/7 हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना हे 22/7 तसेच तर येत नाही. त्यावेळेस काय होतो? छेदाचा अंश होतो आणि अंशाचा छेद होतो. म्हणजे रिसिप्रोकल जे असतं, खाली मुंडकं वर पाय, त्या पद्धतीनं 7 वर जाणार आणि 22 खाली येणार. हे फक्त समजून घ्या. आणि हे भागाकारात आहे तर गुणाकारात होणार. कळालं का? हे सगळ्यात महत्वाची ही स्टेप महत्वाची आहे. इथं आर स्क्वेअर जसं तसंच राहणार. ओके. काय केलं आपण? 22/7 हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेतले. अलीकडे घेताना काय करायचं? खाली मुंडकं वर पाय, वरची संख्या खाली करायची, खालची संख्या वर घ्यायची. 22/7 होतं, 7/22 आला. आता 22 एक 22, 22 किती झाले? 154. मग इथं काय राहिलं बघा? इथं राहिले 7, इथं गुणवले हे 7, पुढं आरचा वर्ग. आता हे 7 × 7 याचा अर्थ काय होतं? 7चा वर्गच होतो, आणि इथं आरचा वर्गच होतो. मग हे 7चा वर्ग आहे, हे आरचा वर्ग आहे, तर इथं आर, मग हे वर्ग कटला, हे वर्ग कटला, इथं आर राहिलं, इथं 7 राहिलं, म्हणून आरची किंमत किती आली? 7. ही स्टेप समजली, लक्षात ठेवा. ही स्टेप समजली की आपल्याला सगळं उत्तर येतं. फक्त हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना तुम्हाला काय माहिती आहे? बरोबर चिन्ह इकडे जर प्लस असेल तर पलीकडे मायनस होतं, इकडे मायनस असेल तर पलीकडे प्लस होतं, इकडे गुणाकार असला तर भागाकार होतो, इकडे भागाकार असला तर गुणाकार होता. आता ही भागाकार आहे, इथे येताना गुणाकार होणार. समजलं का? बघा हे थोडंसं अवघड जातं. त्रिज्या दिलेली असताना किंवा हा त्रिज्या दिलेली असताना क्षेत्रफळ काढणं एखाद्या वेळेस सोपं आहे, परंतु क्षेत्रफळ दिलं असताना त्रिज्या काढणं थोडंसं अवघड आहे. कळालं? चला आता याच्यासारखं सेम टू सेम एक गणित घेऊ, बघू किती जणांना येतं ते. तिसऱ्या गणितात सर्वांना यायला पाहिजे, दुसऱ्या गणितात अर्ध्यांना यायला पाहिजे. ज्यावेळेस वर्तुळाचं क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर असेल त्यावेळेस त्रिज्या किती असेल? हे समोर ठेवतो मी जशाच तसं. ऑप्शन द्यायचे असतील तर ऑप्शन्स आहेत 81, 81, 18. माधुरी मॅम बरोबर आहे आपलं. 14 आणि 4 आहे 89. पूजा मॅम बरोबर आहे. माधुरी मॅम फास्ट, माधुरी मॅम, पूजा मॅम, सुवर्णा मॅम, हर्षिता मॅम हे सगळे उत्तर फास्ट मध्ये देतात. गायत्री मॅम पण देत आहेत. गुड, सर्वांचे उत्तर बरोबर आहेत आतापर्यंत दिलेले. हा प्रिया मॅम पण बरोबर आहे, योगिता मॅम बरोबर आहे. गुड. पूनम मॅम पण बरोबर आहे. हे फक्त एक स्टेप समजली ना, बाकी उत्तर यायला काही हरकत नाही. हा विशाल सर बरोबर आहे आपलं. नेहा मॅम आपलं पण बरोबर आहे. 616 22/7 गुणिले आर स्क्वेअर. 616 7 वर 22 खाली, आरचा वर्ग जसा तसा. ओके. तर 22 न ज्यावेळेस 616 भाग जातो त्यावेळेस कितीचा भाग बसतो? 616 भागिले 22 जर
केलं तर भाग बसतो 28चा. ओके, भाग बसतो 28चा. आता हे एवढा जर मोठा जर येत नसेल तर आपण कमी कमी पण करू शकतो. कसा कमी करायचा, ह्याला 2 न भाग झाला, किती आले 11. याला 2 न भाग झाला, इथे आले 3 16, म्हणजे 308 आला. ओके, आता 11 न आता थोडं कमी झालं. 11 न 300, 308 ला 11 न भाग झाला. 11 1 11, 11 2 22, खाली उरले 8, वरून घेतले 8, 88 00, म्हणजे कितीचा भाग बसला? 11 न 28चा भाग बसला. मग 28 गुणुले 7 बरोबर r चा वर्ग आहे. 28 गुणुले 7, 28 गुणुले 7 जर आपण काय केलं, इरेज करतो हे, 28 गुणुले 7 किती येतं? 7 8 56, 7 2 14, 14 आणि 96, आता किती आलं? 196, बरोबर आहे. इथं r चा वर्ग आहे. आता 196 हा कशाचा वर्ग आहे? मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, एक आपल्याला 30 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजेत, 20 पर्यंतचे घन पाठ असले पाहिजेत. 14चा वर्ग आहे, 14चा वर्ग r चा वर्ग, हा वर्ग कटला, हा वर्ग कटला, इथं राहिले 14, इथं राहिले 8, म्हणून उत्तर आलं 14. ओके, समजलं? आता आणखी एक थोडस अवघड. ओके, बघा हे क्लिअर. आता एक लास्ट गणित थोडस अवघड आहे, मोठं कॅल्क्युलेशन आहे, करून बघा. ओके, देऊ का? चला, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 आहे, तर आर किती? 1386, 1386, मी इथं लिहून ठेवतो. तरी पण हे जर येत नसेल आपल्याला, समजा 22चा पाडा येत नाही, तर हे शॉर्ट करायचं. शॉर्ट कसं करायचं? दोन्ही कॉमन, बरोबर आहे, करेक्ट आहे. तुझ्या मॅम बरोबर आहे, अगोदर सर्वांचे उत्तर बरोबर आहे. हा, बरोबर. तर हे जे आहे, जर भागच जात नसेल, म्हणजे भाग तर जातच असतो, परंतु आपल्याला येत नसेल, तर आपण काय करायचं? आपण शॉर्ट मध्ये हे करायचं. 11चा तुम्हाला सांगितलं, म्हणजे 2 न भाग घालायचा, इथं इथे 2 न भाग घालायचा, 11चा इथं पण 2 न भाग घालायचा. 13 म्हणजे 6चा भाग बसला, 1 18 म्हणजे 9चा भाग बसला, 7 3चा भाग बसला ना, याचा भाग दिला. बरोबर आहे हर्षदा मॅम? हा, 693 ला जर 11 न भाग घातला तर उत्तर येतं 63. ओके, 63 गुणिले 7 बरोबर r चा वर्ग, तर 63 गुणिले 7, तर एक उत्तर आलं 441 r चा वर्ग. आता हे 441 कशाचा वर्ग आहे? बघा, 20चा वर्ग किती आहे? 400. 21चा वर्ग किती आहे? 441, म्हणून 21चा वर्ग आहे. ओके, समजलं आहे? आता हे थोडेसे अवघड गणित आहेत ना, थोडेसे. त्रिज्या दिलेले असताना वर्तुळ काढणं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढणं सोपं आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं असताना त्रिज्या काढणं थोडंसं अवघड आहे. त्याच्यामध्ये ही स्टेप समजली की झालं. ओके, चला, आज आपण या ठिकाणी इथं थांबू. सोपं आहे. माधुरी मॅम तुम्हाला सोपं आहे, पूजा मॅम तुम्हाला सोपं आहे, पुन्हा ह्या हर्षिता मॅम त्यांना सोपं आहे, गायत्री मॅमला सोपं आहे. पण ओव्हरऑल सगळ्यांना हे ज्याचं बॅकग्राऊंड मॅथ आहे त्यांना लवकर समजतं. पूजा मॅम, हा, काहीतरी प्रश्न आहे त्यांचा, विचारा मॅम.
पूजा मॅम, आपला काहीतरी प्रश्न आहे? हम्म, तुम्ही पाठवा मॅम तो. कुठला आता शिकवलेला मधला का वेगळा प्रश्न आहे? वेगळा आहे. ओके, मला कमेंट माझ्या नंबरवर पाठवा मॅम, आपण ते उद्या डिस्कस करू त्याच्यावर. ओके, पॉइंट समजले नाहीत का? बर, पहिल्यापासून जे आहेत त्यांना समजतात. आज त्याच्यासाठी तरी आज मी पॉईंटचा एक गुणाकार घेतलेला होता. ठीक आहे, तरी पण आपण उद्या, कारण पॉईंटचे बरेच गणित आहेत, उद्या आपण डिस्कस करू. खूप वेळ होत आहे, सर्वांना पण वेळ होत आहे, व्यवस्थित अभ्यास करा. हो चालेल. पूजा मॅम, तुम्ही मला पाठवा, नंबर पाठवा, माझा नंबर घ्या. नंबर गजानन सर ग्रुपवर आहे, गजानन कदम सर म्हणून तिथं लिहिलेलं आहे. जे 5-4 ऍडमिन आहेत त्याच्यामध्ये नाव सर्च करा, नंबर तुम्हाला तिथं दिसून जाईल. आपल्या सोयीसाठी हा नंबर बोर्ड आहे, 90 11 55.